नई जिंदगी चौकामध्ये भर दिवसा झालेल्या खून प्रकरणात आरोपी मुस्ताक नासिर पटेल वय 36 राहणार सिद्धेश्वर नगर भाग 4 यास अतिजिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली। सोलापुरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ प्रदीप सिंग राजपूत यांच्या कारकिर्दीतील तब्बल 110वी जन्मठेपेची शिक्षा सुनावणारे हे न्यायालयीन प्रकरण आहे। हा निर्णय श्री प्रशांत पी राजवैद्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी दिला। तसेच महाराष्ट्र सोलापूर अधिनियम कलम 135 अन्वये आरोपी 4 महिन्यांचा कारावास आणि 1,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली। निकाल दिनांक 28 नोव्हेंबर 2025। खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की फिर्यादी अलीमुद्दीन शमशुद्दीन पटेल राहणार गज्जमनगर नई जिंदगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला। मृत व्यक्तीचे नाव शकील शमशुद्दीन पटेल असून तो फिर्यादीचा भाऊ आहे। दिनांक 12 जून 2020 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास अमन चौक मजरेवाडी रोडवरील पठाण हॉटेल समोर आरोपी मुस्ताक पटेल व मृत शकील पटेल यांच्यात वाद झाला। आपण आमच्या मुलांवर कोठे केस करता काय असा सवाल मृताने करताच आरोपीने संतापून कमरेत ठेवलेला चाकू काढला आणि छाती, पोट, हात व पाठीवर असे एकूण 11 वार करून शकीलचा खून केला। गुन्ह्यानंतर आरोपीने चाकू गटारात फेकून घटनास्थळाहून पलायन केले। नंतर तो स्वतःहून MIDC पोलीस ठाण्यात हजर झाला। तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी केला तर कोर्ट पैरवी श्रीमती SS गाडगे महिला पोलीस हवालदार यांनी केली। तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले। आरोपीचा बचाव ॲडव्होकेट UD जहागीरदार यांनी केला। सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा भक्कम असल्याचे न्यायालयाने नमूद केले। या प्रकरणात 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, घटनास्थळी सापडलेले रक्ताचे डाग, जवळच आढळलेला चाकू तसेच आरोपी व मयताच्या कपड्यावरील रक्ताचे नमुने हे सर्व पुरावे फॉरेन्सिक अहवालात गुन्ह्याशी पूर्णपणे सुसंगत आढळले। शवविच्छेदनात मयताच्या अंगावर 11 चाकूच्या जखमा असल्याचे नमूद आहे। सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मुस्ताक नासिर पटेल यानेच नई जिंदगी चौकात शकील पटेल याचा खून केल्याचे ठामपणे नमूद केले आणि त्यास जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली।